टीव्ही आणि सिनेमा. म्हणजे खरं तर काय आहे, की शांती, केश बक्षी, साराभाई वर्सेस साराभाई. दूरदर्शन आणि सिनेमा यात अभिनयाच्या पातळीवर नक्की काय बदल होतो? जो आता आपण चर्चा करत होतो. तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या ऑडियन्सलाही माहिती आहे, तरी मी ते पुन्हा सांगतोय. दूरदर्शन किंवा टीव्ही जो आहे, तो लोकं डोळ्यांनी कमी आणि कानांनी जास्ती बघतात. हो, हो, हो. त्याचा अर्थ काय? की बाबा पोळी लाटतेय आणि टीव्ही चालू आहे आणि तिकडे त्या दोघींचं भांडण चालू आहे, तर "अगं काय झालं गं? सुनबाई काय म्हणाली ती?" हां, तेवढंच. असं असतं. पण लोकं कानाने किंवा टीव्ही बघतात आणि टिंग-टॉंग बेल वाजते. काहीतरी कोणतरी पार्सल आलेलं आहे किंवा वॉचमन आलेला आहे किंवा मूल आलंय रडत मला त्याने मारला. तर हे सगळ्या गोष्टी घडतायत. तर टीव्ही लोकं कानाने बघतात, त्यामुळे तिथे थोडीशी लाऊड करावी लागते ॲक्टिंग. सांगायचा मुद्दा हा आहे. जेव्हा फिल्म म्हणजे फिल्म ॲक्चुअली मी काय कन्सिडर करतो, की फिल्म एका थिएटरमध्ये जाऊन बघायची फिल्म म्हणजे गोष्ट आहे. आणि त्याच्या 5 बाजू बंद असतात. हो, हो. 1, 2, 3, 4 आणि 5 मागची बात त्याची. ही एकच पुढची चालू असते. हं. तिकडे आणि सगळ्यांचा फोकस तिकडे असतो. 100% लक्ष तिकडे असेल. सगळं तिकडे असल्यामुळे तिकडे एवढी मूव्हमेंट सुद्धा खूप होते. हो. आणि थोडंसं धीर-गंभीर, व्यवस्थित डबिंगमध्ये तुम्ही जे कॅरेक्टर बदललेलं आहे, ते परफॉर्म करताना तुम्हाला जो आनंद मिळतो तो वेळ. हा फरक आहे. बरोबर. आणि तेच तुम्ही नाटकाचं घेतलं. तर तिकडे तुम्ही अगदी इथे केस नाही जाता म्हणून पण इथपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत हे दिसत असतं. तिची अख्खी बॉडी दिसत असते. तर तेव्हा तुम्ही क्रिएट करताना तुम्ही थिएट्रिकल थोडीशी ॲक्टिंग जेव्हा होते, ती मोठीच करावी लागते. तर इथे मी केलं तर खूप लाऊड होईल म्हणून मी करत नाहीये. पण ते स्टेजवरची ॲक्टिंग, तुमच्या टीव्हीसाठीची ॲक्टिंग आणि ॲड फिल्मची ॲक्टिंग ही एक वेगळी. ॲड फिल्म, शॉर्ट फिल्म कॅमेराने जे शूट होतं ना, त्यात मी हल्ली एक व्हर्टिकलचं मटेरियल बरं का. हो. नाही सिनेमास्कोप, व्हर्टिकल, हां. Instaसाठी हां, ते व्हर्टिकल्स आता असं असं धरतात. हो. आणि असं शूट करतात. तर ते एक वेगळं आहे. तर ते मी अजून एकही व्हर्टिकल केलेलं नाहीये. पण जे मी बघितलंय व्हर्टिकल्स, तर रील्स वगैरे आपण बघतच असतो YouTubeवरती किंवा तर त्यात स्पेस माझी तशी ही कमी झालेली आहे, पण ही वाढली आहे. ही कमी झाली. हो. सिनेमास्कोप म्हणालात तुम्ही, तर मला इथे भरपूर जागा मिळते. हो, हो. तर मी इथे असं काहीतरी हात कट नाही होणार. तेच जर मी व्हर्टिकलला असं केलं, तर माझी इथून कट होणार. बरोबर? सो मला ते नीट करताना असं असं काहीतरी करायला लागेल. ह्या गोष्टी टेक्निकली कळल्या पाहिजेत ॲक्टरला, हे मी सांगतोय. हो, हो. ते टीव्हीच्या कॅमेरामध्ये टीव्हीसाठीची ॲक्टिंग आणि व्हर्टिकलसाठीची ॲक्टिंग, जिकडे कॅमेरा असा आहे, असा नाहीये. हा फरक समजून आला पाहिजे. आधी म्हणून मी काय म्हणत आलोय, कुठल्याही ॲक्टरला ना आधी सगळ्या डिपार्टमेंटमधनं फिरवा. बरोबर. तर त्याचं हे होईल त्याला. माहिती मिळेल पूर्णपणे. ती व्यवस्थित प्रॉपर्टी आहे हातात, तर ती कशी वापरावी? हां, हां. त्याचं काहीतरी पर्पज आहे ना ठेवण्याचं. हां. उगाच फालतूगिरी म्हणून ठेवलेलं नाही. बरोबर. माणूस म्हणजे शोसाठी करतो, मी नाही म्हणत नाहीये. पण जर एखादी गोष्ट जर तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून दिली गेलेली आहे किंवा तुम्ही ती घेतली आहे, तर तुम्ही त्याचा छान वापर तर झाला पाहिजे. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे उदाहरण छान मला द्यावंसं वाटतंय, तर चार्ली चॅप्लिन. हो, हो. त्याची टोपी होती, त्यांची तो कोट होता, ओव्हरसाइज बूट होते, काठी होते आणि त्या काठीने आणि टोपीने मिळून काय-काय गंमत केली आहे. त्याचाच उपयोग म्हणजे 50% तीच काम होतं त्याचं. त्यानेच हां, तो आहे सगळं. है ना? नक्की, नक्की. सो प्रॉपर्टी असणं चुकीचं नाहीये. प्रॉपर्टी असायला हवी आणि व्हर्टिकल आणि तुमच्या फिल्म किंवा 35 म्हटलं तर तुमचं टीव्ही सीरियल. सो या गोष्टी फ्रेम वेगळी आहे. तर त्या फ्रेमला आणि मॅग्निफिकेशनला ॲक्टिंग कशी करावी? बरोबर. कॅमेरामध्ये कॅमेरा कसं असतं ना, कॅमेरा मी इथे बसलोय पण तुम्ही
जर 20 फुटावर आहात आणि तुम्ही जर 125 ची लेन्स लावली तर तुमचं डायरेक्ट इथपर्यंत येतोच ना. फ्रेम कट झाली ना तुमची. फेस पर्यंत तुम्ही येऊ शकता, इथपर्यंत येऊ शकता किंवा हा मिड क्लोज होऊ शकतो. ह्या गोष्टी ऍक्टरला कळल्या पाहिजेत. खरंय. म्हणजे टेक्निकल नॉलेज हवं. जे कॅमेराचं टेक्निकल नॉलेज हवं. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल की ऍक्टरनी थोडंसं एडिटिंग पण शिकायला पाहिजे. थोडंसं नाही, खूप एडिटिंग शिकायला पाहिजे. बेसिक तरी माहिती पाहिजे. म्हणजे मग जे ऍक्टर एका शॉटमध्ये उजवा हात वापरतात, मग त्यात पुढच्या शॉटमध्ये डावा हात वापरतात, कंटिन्युटीची वाट लावून टाकतात.